आजच्या चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नात खोलवर जाणार आहोत, जो बायबलच्या अभ्यासकांसाठी नेहमीच एक कोडं राहिला आहे. हा प्रश्न थेट बायबलमधील भविष्यवाणीच्या आणि न्यायाच्या कल्पनेच्या केंद्रस्थानी आहे. हो. आपल्या समोर जे स्रोत आहेत, ते एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरतात. जेव्हा न्यायाचा अंतिम दिवस येईल, तेव्हा त्या महान शुभ्र सिंहासनावर नक्की कोण बसलेलं असेल? पिता परमेश्वर की पुत्र येशू? हा प्रश्न वरवर साधा वाटला तरी खूप खोल आहे. कारण याचं उत्तर केवळ न्यायाधीशाची ओळख ठरवत नाही, बरोबर. तर ते परमेश्वराचं स्वरूप, मग पिता आणि पुत्र यांच्यातलं नातं आणि खुद्द न्यायाची प्रक्रिया कशी असेल यावरही प्रकाश टाकतं. अगदी. आणि हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याकडे काही महत्वाचे पुरावे आहेत. मुख्यत्वे दानिયેल आणि प्रकटीकरणाची पुस्तकं. आणि सोबतच योहान आणि पावलाच्या पत्रांमधले काही संदर्भही आहेत. चला तर मग उघडूया ही फाईल आणि बघूया यात काय दडलंय. सुरुवात करूया दानिયેलाच्या पुस्तकापासून. 7वा अध्याय हा आपल्या तपासातला पहिला महत्वाचा सुगावा आहे. इथे दानिયેलाला एक दृष्टांत दिसतो, ज्यात अतिप्राचीन नावाची एक व्यक्ती सिंहासनावर बसलेली आहे आणि वर्णन असं आहे की त्याचे कपडे बर्फासारखे पांढरे आणि केस लोकरीसारखे शुभ्र आहेत. हो. साधारणपणे हे वर्णन पित्याचं प्रतीक मानलं जातं, बरोबर? होय. आणि त्याच दृश्यात न्यायासाठी पुस्तकं उघडल्याचा उल्लेख आहे, जे थेट अंतिम न्यायाच्या दिवसाकडे इशारा करतं. अच्छा. त्यामुळे एक बाजू अशी मांडली जाते की जर हे अंतिम न्यायाचं दृश्य असेल आणि सिंहासनावर अतिप्राचीन व्यक्ती बसली असेल, तर न्यायाधीश नक्कीच पिता असणार. हे तर अगदी सरळ वाटतंय, पण मग यात काही अडचण आहे का? म्हणजे हे इतकं सोपं असेल तर हा वादच निर्माण झाला नसता? बरोबर. इथेच एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जी या कागदपत्रांमध्ये अधोरेखित केली आहे. एक म्हणजे निर्माण करलेली कोणतीही व्यक्ती पित्याला थेट पाहू शकत नाही. हो, असं बायबलमध्ये अनेक ठिकाणी म्हटलं आहे. अगदी. दानिયેलाने जे पाहिलं ते एक स्वप्नातलं दर्शन होतं, एक प्रतीक होतं. तो काही देवाचा खराखुरा भौतिक आकार नव्हता. म्हणजे हे शब्दशः घ्यायचं नाही, तर एक प्रतिकात्मक चित्र म्हणून बघायचंय. अगदी तसंच. आणि दुसरी अधिक रंजक गोष्ट म्हणजे हे वर्णन केवळ पित्यापुरतं मर्यादित नाहीये. खरंच? हो. जर आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकात योहानाला दिसलेल्या पुत्राचं वर्णन वाचलं तर तिथेही साम्य दिसतं. त्याचे केस शुभ्र लोकरीसारखे आणि डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. हो, आठवलं मला. अगदी. त्यामुळे केवळ केसांच्या शुभ्र रंगावरून न्यायाधीश पिताच आहे असा निष्कर्ष काढणं थोडं घाईचं ठरेल. अच्छा, म्हणजे पहिला पुरावा आपल्याला वाटला तितका निर्णायक नाहीये. नाही. त्याने कोडं सोडवण्याऐवजी आणखी एक प्रश्न निर्माण केला आहे. नक्कीच. त्याने चर्चेची सुरुवात केली आहे, पण उत्तर दिलेलं नाहीये. ठीक आहे, तर दानिયેलाच्या पुस्तकातून आपल्याला एक पुरावा मिळाला, जो पित्याकडे बोट दाखवतो, पण तो पूर्णपणे खात्रीलायक नाही. पण नव्या करारात या चित्राला एक वेगळंच वळण मिळतं, जे या कोड्याला आणखी गुंतागुंतीचं बनवतं. योहान तर अगदी स्पष्टपणे काहीतरी वेगळं सांगतो. होय. आणि हे या चर्चेतलं सगळ्यात मोठं वळण आहे. योहान 5:22 मध्ये एक विधान आहे जे थेट आणि स्पष्ट आहे. काय आहे ते? तिथे म्हटलंय, पिता कोणाचा न्याय करत नाही, तर त्याने न्यायाचे सर्व काम पुत्रावर सोपवले आहे. काय सांगताय? हे तर दानिયેलाच्या दृष्टांताच्या निष्कर्षाच्या अगदी विरुद्ध आहे. होय. म्हणजे हा अधिकाराचा संघर्ष आहे की काय? एका ठिकाणी पिता न्यायाधीश आहे, दुसऱ्या ठिकाणी पुत्र. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण या लेखनानुसार हा संघर्ष नाही. याला समजून घेण्यासाठी आपल्याला पुढचं वचन पाहावं लागेल. कुठलं? कारण मी माझ्या इच्छेनुसार नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेनुसार चालतो. अच्छा, म्हणजे हा अधिकार वाटून घेण्यासारखा नाही, तर एकाच अधिकाराचं ते प्रतिबिंब आहे, तुम्ही अगदी अचूक शब्द वापरले. जे वेगवेगळ्या व्यक्तींमधून प्रकट होत आहे. अगदी. हा अधिकाराचा संघर्ष नाही, तर अधिकाराचं एकरूप दर्शन आहे. पित्याने पुत्राला हा अधिकार दिला, याचं कारणही पुढे दिलं आहे. काय कारण आहे? जेणेकरून जसा पित्याचा सन्मान होतो तसाच पुत्राचाही व्हावा. त्यांची इच्छा, उद्देश, न्याय करण्याची पद्धत सगळं एकच आहे. म्हणजे जरी पुत्र न्यायाच्या आसनावर बसला असला, तरी तो पित्याच्याच अधिकाराने आणि इच्छेने न्याय करतो. हे अधिकार आणि ओळख इतकी एकरूप आहेत का, की ते एकाच पदव्या वापरू शकतात? कारण प्रकटीकरणात आपल्याला असंच काहीसं दिसतं, नाही का? हो. अल्फा आणि ओमेगा या पदवीबद्दल. बरोबर. हा मुद्दा त्यांच्या एकतेला आणखी घट्ट करतो. प्रकटीकरण 1.8 मध्ये प्रभुदेव स्वतःला अल्फा आणि ओमेगा म्हणवतो, जो होता, आहे आणि येणारा आहे. हो, हे स्पष्टपणे पित्याला लागू होतं. पण मग आपण प्रकटीकरणाच्या शेवटी येतो. अध्याय 22 वचन 13.
तेव्हा पुत्र येशू स्वतःसाठी अगदी तेच शब्द वापरतो. मी अल्फा आणि ओमेगा, पहिला आणि शेवटला, आरंभ आणि अंत आहे. अगदी. एकाच पुस्तकात 30 पदवी पण 2 वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वापरली आहे. याचा अर्थ काय लावायचा? या माहितीत असं मांडलं आहे की ही सामायिक पदवी त्यांची एकता आणि त्यांचं दैवी स्वरूप दाखवते. त्या काळात एखाद्याला आपलं नाव वारसाने देणं म्हणजे केवळ ओळख देणं नव्हतं, अच्छा. तर अधिकार, प्रतिष्ठा आणि त्या व्यक्तीचं सार देणं होतं. पुत्राला पित्याचं नाव वारसाने मिळालं आहे याचा अर्थ त्याला पित्याचा पूर्ण अधिकार मिळाला आहे. म्हणजे तो पित्याच्या जागी बोलू शकतो, न्याय करू शकतो आणि राज्य देऊ शकतो. दोघेही अल्फा आणि ओमेगा असणं हे त्यांच्या कार्यात्मक एकत्वाचं सर्वोत्तम उदाहरण आहे. ठीक आहे. म्हणजे न्यायाधीश कोण आहे या प्रश्नाचं उत्तर दोघेही एक आहेत असं काहीसं मिळतंय. हां. पण या स्रोतांमध्ये न्याय कसा केला जाईल यावरही काही सविस्तर माहितीये. असं म्हटलंय की हा न्याय मनमानी नसेल तर तो परमेश्वराच्या निर्मितीला समजेल असा असेल. होय, आणि हा भाग खूप महत्वाचा आहे कारण तो देवाच्या चारित्र्यावर प्रकाश टाकतो. या कागदपत्रांमध्ये शिक्षेतील फरकाच्या संकल्पनेवर जोर दिला आहे. शिक्षेतील फरक? हो, परमेश्वर केवळ वरवरच्या कृतींवरून न्याय करणार नाही, तर त्यामागील हेतू, संघर्ष आणि निवड या सगळ्याचा विचार करेल. प्रत्येकाच्या कृतीनुसार न्याय होईल, पण तो न्याय सर्दोपट नसेल. एक मिनिट, तुम्ही म्हणालात की द्वेषाला हत्येइतकी कठोर शिक्षा होणार नाही, पण हे येशूच्या शिकवणीच्या विरुद्ध नाही का? कसा काय? जिथे त्याने म्हटलं होतं की मनात द्वेष बाळगणं हे हत्या करण्यासारखंच आहे, या 2 विचारांमध्ये ताळमेळ कसा साधायचा? हा एक उत्तम प्रश्न आहे आणि यातच न्यायाची खरी खोली दडली आहे. या लेखनानुसार येशूने द्वेषाला हत्येसमान पाप म्हटलं कारण पापाचं मूळ विचारात असतं हे त्याला दाखवायचं होतं. म्हणजे पापाची गंभीरता स्पष्ट केली. अगदी. पण जेव्हा न्यायाचा क्षण येतो तेव्हा परमेश्वर केवळ विचाराची गंभीरता पाहत नाही, तर व्यक्तीने केलेला संघर्षही पाहतो. संघर्ष? हो. उदाहरणार्थ, एका व्यक्तीच्या मनात द्वेष आहे आणि दुसऱ्या व्यक्तीनेही द्वेष करून हत्या केली. दोघांच्या मनात पाप समान आहे, पण ज्याने हत्या केली नाही त्याने कुठेतरी स्वतःला रोखलं. बरोबर. त्याच्यातील चांगुलपणाच्या भावनेने किंवा परिणामांच्या भीतीने वाईट इच्छेवर मात केली. हत्या न करण्याचा निर्णय हा सुद्धा एक निर्णय आहे. वाईटावर मात करण्याच्या इच्छेचं ते प्रतीक आहे. म्हणजे देव त्या संघर्षाला, त्या निवडीला महत्त्व देतो. हो. त्यामुळे दोन्ही पापांची गंभीरता समान असली तरी शिक्षेत फरक असेल. वा. म्हणजे देव केवळ आपल्या चुकाच नाही, तर आपण टाळलेल्या चुका, आपण जिंकलेले संघर्ष सुद्धा लक्षात घेतो. अगदी बरोबर. आणि शिक्षेतील हा फरक महत्वाचा आहे, जेणेकरून सृष्टीला देवाचा न्याय समजावा. त्यांना कळावं की देव केवळ कठोर न्यायाधीश नाही, तर तो समजून घेणारा पिता आहे. जर त्यांना न्याय समजला नाही तर ते त्याच्यावर प्रेम करण्याऐवजी केवळ भीती बाळगतील, आणि भीतीतून येणारं आज्ञापालन खरं नसतं. पापाची शक्यता कायम राहते. देवाची इच्छा आहे की त्याच्या निर्मितीने त्याला ओळखून त्याच्या न्यायावर विश्वास ठेवून त्याच्यावर प्रेम करावं. या सगळ्यामुळे माझ्या मनात एक मोठा तात्विक प्रश्न येतोय, आणि तो या कागदपत्रांमध्ये पण विचारला गेला आहे. कोणता? देवाने हे सगळं असं का बनवलं? जर देवाला सगळं माहीत होतं तर त्याने पाप करणारी माणसं का निर्माण केली? सुरुवातीलाच सगळं परिपूर्ण का नाही केलं? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर शतकानुशतके विचार केला गेला आहे. या स्रोतांमध्ये याचं उत्तर निर्मितीच्या मूळ उद्देशात शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि काय आहे तो उद्देश? त्यांच्या मते ही सध्याची निर्मिती एका अनुभवाच्या शाळेसारखी आहे, जिथे प्राणी अनुभवातून देवाला आणि त्याच्या प्रेमाला शिकतात. अनुभवाची शाळा, हे जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. या लेखनानुसार देवाने निर्माण केलेली स्वतंत्र इच्छाशक्ती ही एका कच्च्या हिऱ्यासारखी आहे. ती सुरुवातीला सुंदर पण अपूर्ण असते. अपूर्ण? हो. पाप, दुःख, संघर्ष आणि निवड यांसारख्या अनुभवांच्या तीव्र दबावातून आणि घासण्यामुळेच ती परिपूर्ण होते आणि तिचं खरं तेज, तिची खरी किंमत त्याला येते. वा. अनुभवाशिवाय ती फक्त एक निर्जीव दगडच राहिली असती. म्हणजे पाप हे सिस्टममधली चूक नाही, तर ते एक वैशिष्ट्य आहे. एक असं वैशिष्ट्य जे शेवटी देवाच्या प्रेमाची खोली समजायला मदत करतं. हा विचारच चक्रावून टाकणार आहे. एका अर्थाने होय. आपल्याला मिळालेल्या माहितीत हा मुद्दा असा मांडला आहे की पापाशिवाय वधस्तंभ नाही
आणि वधस्तंभाशिवाय प्राण्यांना देवाचं प्रेम, त्याचा त्याग आणि त्याची क्षमा याचं खरं स्वरूप कधीच समजू शकत नाही. आणि जोपर्यंत त्यांना देवाच्या प्रेमाची ही अथांग खोली समजत नाही, तोपर्यंत ते त्याच्यावर खरं मनापासून प्रेम करू शकत नाहीत. आणि जोपर्यंत ते तसं प्रेम करत नाहीत तोपर्यंत त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती अपूर्णच राहते. म्हणजे देवाने अशी निर्मिती केली जिथे त्याच्या प्रेमाची किंमत आणि खोली कळावी. हो. पण मग याचा अर्थ असा होतो का की स्वर्गात जिथे पाप नसेल तिथे स्वतंत्र इच्छाशक्ती नसेल? हा एक तार्किक आणि महत्वाचा प्रश्न आहे. या कागदपत्रांनुसार तिथे स्वतंत्र इच्छाशक्ती असेल, पण ती परिपूर्ण झालेली असेल. परिपूर्ण झालेली. हो. या अनुभवाच्या शाळेतून उत्तीर्ण झाल्यावर निवड ही नेहमीच चांगल्याची असेल. कारण तेव्हा देवाचं स्वरूप, त्याचं प्रेम इतकं स्पष्टपणे समजलेलं असेल की कोणतीही निर्मिती दुसरं काही निवडण्याचा विचारही करणार नाही. आणि ती निवड भीतीतून नाही. तर पूर्ण ज्ञानावर आणि प्रेमावर आधारलेली असेल. ठीक आहे, आपण खूप खोलवर गेलो. निर्मितीचा उद्देश, पापाचं प्रयोजन, न्यायाचं स्वरूप. पण आता आपल्या मूळ कोड्याकडे परत येऊया. या सगळ्या पुराव्यांची जुळवाजुळव कशी करायची? सिंहासनावर नक्की कोण बसलं आहे? आपण दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पाहिले. दानिएलाचा दृष्टांत पिताकडे निर्देश करतो, तर नव्या करारातील अनेक संदर्भ पुत्राकडे. पण या कागदपत्रांमध्ये पौलाच्या पत्राचा उल्लेख एका निर्णायक पुराव्यासारखा केला आहे. पौलाचं पत्र? कोणतं? 1 कोरिन्थगरास अध्याय 15. त्यात एक स्पष्ट कालरेषा म्हणजे एक टाइमलाईन दिली आहे. अच्छा, एक कालरेषा. हां. ती काय आहे? या लेखनानुसार पौल म्हणतो की पुत्र राज्य करेल आणि आपले सर्व शत्रू पायाखाली आणेल. आणि त्यानंतर जेव्हा सगळं काही त्याच्या अधीन होईल तेव्हा तो ते पूर्ण झालेलं राज्य पित्याला सोपवेल. म्हणजे आधी तो शत्रूंना हरवणार आणि मग राज्य पित्याला देणार. अगदी. वचन 25 आणि 26 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, कारण त्याने आपले सर्व शत्रू आपल्या पायांखाली जिंकेपर्यंत त्याला राज्य करणे अगत्याचे आहे. शेवटचा जिंकला जाणारा शत्रू मृत्यू आहे. आणि हा मृत्यूचा नाश महान शुभ्र सिंहासनाच्या न्यायाच्या वेळीच होतो, नाही का? बरोबर. हां, तोच अंतिम न्याय आहे ज्याबद्दल प्रकटीकरणात सांगितलं आहे. अगदी बरोबर. प्रकटीकरण 20व्या अध्यायात आपण वाचतो की महान शुभ्र सिंहासनाच्या न्यायाच्या शेवटी मृत्यू आणि अधोलोक यांना अग्नीच्या सरोवरात टाकले जाते. म्हणजे ही घटना पुत्राने राज्य पित्याला सोपवण्यापूर्वी घडते? हो. ही कालरेषा अगदी स्पष्टपणे सूचित करते की हे अंतिम कार्य पूर्ण करणारा आणि त्यामुळे त्या सिंहासनावर बसणारा पुत्रच असला पाहिजे. तो आपलं काम पूर्ण करून मग राज्य पित्याकडे देतो. हा एक खूपच सबळ युक्तिवाद वाटतोय. याशिवाय भाषांतरातील फरकाचाही एक मुद्दा होता, बरोबर? तो या चित्रात कुठे बसतो? होय. तोही एक तांत्रिक पण महत्वाचा मुद्दा आहे. प्रकटीकरण 20.11 मध्ये म्हटलं आहे, त्याच्या चेहऱ्यापासून पृथ्वी आणि आकाश पळून गेले. काही जुन्या इंग्रजी भाषांतरात जसे की किंग जेम्स व्हर्जनमध्ये त्याच्या या शब्दासाठी मूळ प्रतीत देव म्हणजे थिओस हा शब्द वापरल्याचा दावा केला जातो. अच्छा, आणि जर तिथे थिओस असेल तर तो पित्याकडे निर्देश करतो. पण अनेक आधुनिक आणि विश्वासार्ह मूळ प्रतींमध्ये तेथे सिंहासन म्हणजे थ्रोनॉस असा शब्द आहे. म्हणजे सिंहासनापासून पृथ्वी आणि आकाश पळून गेले. हो. आणि जर सिंहासन हा शब्द असेल तर तो पुत्रासाठीही सहज लागू होऊ शकतो. त्यामुळे हा पुरावा तितकासा निर्णायक नाही. तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर या स्रोतांचा अंतिम निष्कर्ष काय आहे? तर या सगळ्या माहितीचा निष्कर्ष हा नाही की या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं नाही. उलट हा प्रश्न आपल्याला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जातो. ते म्हणजे पित्याचा अधिकार आणि पुत्राचं कार्य इतकं एकरूप आहे की त्यांना वेगळं पाहणं जवळजवळ अशक्य आहे. न्यायाच्या सिंहासनावर कोण बसला आहे यापेक्षा तो न्याय पित्याच्या प्रेमातून आणि पुत्राच्या त्यागातून येतो हे समजणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ही एक एकवटलेली सत्ता आहे, एक युनिफाईड अथॉरिटी. अगदी. म्हणजे वाद यावर नाही की न्यायाधीश पिता आहे की पुत्र. मुद्दा हा आहे की तो न्याय देवाचा आहे. अगदी बरोबर. पुत्राचा न्याय हा पित्याचाच न्याय आहे. तो पित्याच्या नावाने आणि अधिकाराने न्याय करतो. त्यामुळे न्यायाधीशाची ओळख वेगळी असली तरी न्यायाचा स्रोत आणि स्वरूप एकच आहे. म्हणजे सिंहासनावर पिता असो वा पुत्र, देवाची उपासना आणि आज्ञापालन करण्याच्या आपल्या कर्तव्यात काहीही बदल होत नाही. म्हणून हा वाद निरर्थक ठरतो. तर आज आपण एका गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शोध घेतला. सुरुवातीला वाटलं होतं की याचं उत्तर एकतर पिता किंवा पुत्र असं असेल. पण जसं जसं आपण खोलात गेलो तसं कळलं की उत्तर दोघेही
एकाच न्यायाचे भाग आहेत. या चर्चेतील मुख्य सार हेच आहे की न्याय हा देवाचा आहे, जो पुत्राद्वारे पित्याच्या पूर्ण अधिकाराने केला जातो. या न्यायाचे स्वरूप समजण्यासारखं आहे, जिथे केवळ कृतीच नाही तर हेतू आणि संघर्ष यांचाही विचार केला जातो. आणि हा न्याय शेवटी देवाचं प्रेमळ आणि न्यायी चरित्रच प्रकट करतो. अगदी. आजच्या या सखोल चर्चेनंतर श्रोत्यांसाठी एक विचार. या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की मृत्यू हा सुद्धा एक निर्माण केलेला शत्रू आहे, ज्याचा शेवटी नाश केला जाईल. हो. जर प्रेम नावाचं तत्व मृत्यूसारख्या शक्तिशाली निर्मितीवर अंतिम विजय मिळवत असेल, तर ज्या विश्वात मृत्यू आणि प्रेम दोन्ही एकाच वेळी अस्तित्वात आहेत, त्या विश्वाच्या मूळ उद्देशाबद्दल हे आपल्याला काय सांगतं?